नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज जे दुधोंडीला जे मैदान पार पडलं पृथ्वीराज केसरी, आज भले तिथे गाड्यांना प्रतिसाद कमी होता. तसं तर सिमी दुपारीच उरकला होता, पण फायनलला शेवटी 6 वाजलेच या ठिकाणी. परंतु आज बऱ्याच गाड्या या ठिकाणी सामना पण झालेल्या आहेत. पहिले तुम्ही सेमीला पाहिले असेल, अच्युत ड्रायव्हरची सुद्धा गाडी त्या ठिकाणी सामना दिली. त्यामुळे दोन्ही गाडा मालकांनी एक एक नंदी घेऊन ती गाडी फायनलला आपली उतरवली. तर मित्रांनो, आजच्या या पृथ्वीराज केसरीमध्ये ज्यांनी प्रथम क्रमांक मिळवला अशी जी आपली पहिली जोडी आहे संभाजीनगर एक्सप्रेस लखन, आणि दुसरा जो आहे आपला अमर शेठ आणि अजित शेठ जगताप कारोंडेकरांचा चिक्या फाईट गोल्ड, आणि त्याच्यावरती सुपर डुपर ड्रायव्हर होता मित्रांनो, अटील ड्रायव्हर तामखेडा. पहिल्या गटाच्या वेळेस सुद्धा नानांकडे दुसरी गाडी होती बाब्याची, त्यावेळेस सुद्धा त्याच्या शेजारून अटील ड्रायव्हर बसले होते ह्याच गाडीवरती गटाला. तिथेही अटीतटीची लढत झाली. सेमीला सुद्धा तोच प्रकार झाला. सेमीला एकतर तेजाने काय केलं की सुट्टीच्या वेळेस खूप नाटक केलं, कारण तो अजून नवीन आहे, तो एवढा काय पळालेला नाही जास्त, त्याच्यामुळं त्याच्या सुट्टीत भरपूर गडबड झाली. आणि तिथे सुद्धा शेजारी म्हणजे अटील ड्रायव्हर म्हणजे त्याच गाडीची अटीतटीची लढत झाली. तिथे मात्र सेमीला तेजाला घरी परतावं लागलं. त्यानंतर बक्याचं सुद्धा तेच झालं. बक्या डॉनला सुद्धा घरी यावं लागलं, कारण त्याचा वेगळाच पायरा होता पाखऱ्याबरोबर. त्याच्यानंतर सरजाला सुद्धा सेमीला घरीच जावं लागलं या ठिकाणी. म्हणजे बऱ्याच या ठिकाणी चांगले चांगले नंदी गेले आणि लोकांना वाटलं खूप मोठं मैदान आहे त्याच्यामुळे भरपूर नंदी येतील, पण तसं काही झालं नाही. खूप कमी प्रतिसाद होता. आणि आता मित्रांनो, आपण पाहूया की या ठिकाणी फायनलला ज्या गाड्या गुलालात आल्या, कुठल्या कुठल्या गाड्या आल्या बघूया आपण. मित्रांनो, तब्बल 1 महिन्यानंतर या ठिकाणी पिस्टन 2211 आपला जगदीश बापू शिंदे आणि ओंकार शेठ मिसाळ, हा आजचा त्यांचा अड्ड्यातला फोटो आहे. आज खुश झाले ते, कारण 7व्या क्रमांकाला आले. तिथेही 7वा 6वा हे झाला. त्यानंतर 5वा आणि 4थ्या क्रमांकासाठी सुद्धा सामना झाली गाडी नंद्या आणि बादलशी. आणि त्याच्यानंतर विशेष म्हणजे 3ऱ्या आणि 2ऱ्या क्रमांकाला सुद्धा मित्रांनो गाडी सामना झाली. त्याच्यामध्ये आपले शाकीर पठाण जे आहेत तळेगावचे संभाजीनगरचे राजा सम्राट, आणि दुसरे जे आहेत आपले रेठरेचा रायना, आणि पाचवडचे घाडगे पाटील यांची नवीन खरेदी जालवा विदर्भ एक्सप्रेस जालवा, ह्या जोडीमध्ये खूप टफ फाईट झाली. आणि त्याच्यामध्ये 3रा आणि 2रा क्रमांक हाही सामना झाला. मित्रांनो, आज गटापासून ते फायनल पर्यंत जो चिके आणि संभाजीनगरचा जो लखन आहे ते टॉप मध्येच पळत होते. आणि आज सगळ्याच गाड्या टॉप मध्ये फायनल होत्या, त्यामुळे हे सगळे सामने होत गेले. पण आजच्या मैदानाची एक खासियत तुम्ही बघा. आता इथून मागे बरेच दिवस पाहिलंच नसेल की गट नंबर 20 मध्ये ज्या ज्या गाड्या होत्या त्या दुसऱ्याच ठिकाणी पळाल्या. तो गट 20 नंबर पूर्ण बाद झाला. 20 ते 29 पर्यंत प्रत्येक गटामध्ये एकच गाडी पळाली. एखाद्या गटामध्ये दुसरी पळाली असेल किंवा तिसरी पळाली असेल, बाकी सगळ्या एकच गाड्या पळाल्या. ते काय कसं झालं ते आपल्याला सांगता येणार नाही, किंवा आपल्याला त्याच्यावरती विचारही करायचा नाही. परंतु आज ज्या फायनल झाल्या त्या फायनल मात्र खूप पळणारेच नंदी होते. त्याच्यामुळे ते निकाल सामना झाले, कारण त्याच्यामध्ये सुट्टा निकाल घ्यायला तसे नंदीच नव्हते, सगळ्या टॉपचेच नंदी होते. त्यामुळे आजच्या या सर्व नंदींचं हार्दिक अभिनंदन. आणि मैदानाला उशीर म्हणजे थोडेस झाला असेल लेट वगैरे, पण ठीक आहे, आज मैदान चांगल्या पद्धतीने, कारण एवढ्या गाड्या नव्हत्या, एवढा प्रतिसाद नव्हता गाडा मालकांचा, आणि ऊनही जास्त खूप होतं. त्याच्यामुळे पण मैदान मात्र योग्य पद्धतीने चांगल्या पद्धतीने पार पाडलं गेलं. आणि खूप मोठं बक्षीस होतं, 3,33,000, म्हणजे काही कमी बक्षीस नाहीये. तर चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बैलगाडा शर्यत.